नमस्कार, अर्थजागृती चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मी सुरुवातीला अगदी मनापासून स्वागत करतो. आणि आज आपण विषय बघणार आहोत की आपण अनेक वेळा कष्ट करतो, अनेक वेळा काम करतो, रात्रंदिवस मेहनत करतो, बऱ्याच वेळा एवढं सगळं करूनसुद्धा आपल्याला पैसा पुरत नाही. आणि सगळ्यांची अडचण हीच आहे, सगळ्यांचा प्रॉब्लेम हाच आहे की पैसा पुरत नाही आहे. महिन्याच्या अखेरला सगळे पैसे संपलेले असतात. आणि आता हा जो विषय मी तुमच्यासमोर मांडणार आहे त्या विषयावरती मी काही डिग्री मिळवलेल्या आहेत का, तर असं नाही. किंवा मी काय अर्थतज्ञ वगैरे आहे का, असं नाही. तर जसे तुम्हाला प्रॉब्लेम येतात तसे मला सुद्धा प्रॉब्लेम येतात. त्याच्यामुळे आपण फार काहीतरी असं वेगळे आहोत आणि आपल्याला फार कळतं अशातला भाग नाही. तर मला जो अनुभव येतो तोच अनुभव तुम्हाला सुद्धा येत असेल की आपल्याला महिन्याच्या अखेरला शेवटी आपला खिसा खुळखुळा झालेला असतो, मोकळा झालेला असतो. आणि मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे. आता विचार करा, तुम्ही जे काम करता आहात ते तुमच्या घरादारासाठी करता आहात की भांडवलदारांना मोठं करण्यासाठी करता आहात, याचा विचार करा. दुसरी गोष्ट, आपल्याला जो पगार मिळतो, आपलं जे उत्पन्न आहे, म्हणजे कोणाला 10,000 रुपये पगार असतो, कोणाला 1,00,000 रुपये पगार असतो. मी तुम्हाला अशी माणसं दाखवतो की ज्यांना 10,000च पगार आहे, पण 10,000 पगार असूनसुद्धा ती माणसं अत्यंत सुखी आहेत, अत्यंत समाधानी आहेत, अत्यंत आनंदी आहेत. पण अशी माणसं मी तुम्हाला दाखवतो ज्यांना 1,00,000 पगार आहे, 2,00,000 पगार आहे, 40,000 पगार आहे, 50,000 पगार आहे. असं असतानासुद्धा ही मंडळी सुखी नाही आहेत. आपण जो पगार मिळतो त्याचं आपण नियोजन करतोय का? आणि जर 10,000मध्ये नियोजन होत असेल तर 1,00,000मध्ये नियोजन का होत नाही? तिसरा मुद्दा आहे अनावश्यक खर्च आहे तो. आता उदाहरणार्थ एखाद्याचं लग्न झालं, त्यानं त्या लग्नाला लाख रुपये खर्च केले, म्हणजे काय 10,00,000, 20,00,000, 30,00,000 रुपये खर्च केले. किंवा आता नवीन फॅड आलेला आहे वाढदिवस साजरा करायचा. दरवर्षी प्रत्येकाचा वाढदिवस असतो. घरातले जर 4-5 लोक असतील, 4-5 लोकांचा वाढदिवस आहे. विचार करा वाढदिवसाला होणारा खर्च किती आहे. आपण खर्च करतो आहोत ती गरज आहे का ती उधळपट्टी आहे? म्हणजे एखाद्याचं लग्न जर आपण ते 1,00,000 रुपयामध्ये होत असेल तर त्याला 10,00,000 रुपये घालवायची गरज आहे का? बरं, लग्न कशासाठी करतोय तर त्याला जोडीदार मिळावा म्हणून. बरं, जोडीदार कशासाठी मिळावा तर त्याला त्याच्या आयुष्यामध्ये सुख समाधान शांती प्राप्त व्हावी याच्यासाठी. पण ह्याने जर कर्ज काढलं आणि कर्ज काढून जर हा नंतर लग्नानंतर कर्जच फेडत बसला तर विचार करा ह्याच्यात सुख समाधान शांती मिळणार आहे का? म्हणजे तुम्ही जर एखाद्या लग्नामध्ये 1 कोटी रुपये खर्च केला, काय कुणाला देणं घेणं आहे? लोक येणार, खाणार पिणार, मस्तपैकी मीठ जर कमी पडलं तर परत बोंबलणार. एवढं सगळं केलं चांगलं राहू, पण मीठच कमी होतं. म्हणजे कमीत कमी पैशामध्ये, कमीत कमी कष्टामध्ये जास्तीत जास्त आनंद, जास्तीत जास्त सुख, जास्तीत जास्त समाधान कसं मिळवावं हे शिकवणारा छत्रपतींचा गनिमी काव्य आहे. तो आम्ही समजून घेतला पाहिजे. आणि नुसतंच मोठेपणा करण्याची काही गरज नाही, पण तरीही ह्या गोष्टीचा नीट विचार करा. आणि आपण कुठं खर्च करतो, का खर्च करतो, कशासाठी खर्च करतो, त्याचा आपल्याला फायदा होतो का याचाही विचार करा. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आपलं आजारपण. हा जो खर्च असतो तो काय आपल्याला सांगून येतो का की उद्या मी आजारी पडणार आहे, किंवा उद्या एखादा आजार तुम्हाला सांगतो मी येणार आहे बरं काय बाबा, किंवा अपघात होणार आहे, असं काय अगोदर नाही कळत ना. जर आपण त्याच्यासाठी मेडिक्लेम काढला किंवा त्याचा जर विमा काढला तर तो खर्च आपल्याला त्याच्यातनं भागवता येतो. आणि आपण जो काही जमा केलेली जमापुंजी असते तर ती आपल्याला वाचवता येते. म्हणजे आपल्या गरिबीचं जे महत्त्वाचं कारण, म्हणजे आपल्याला बर्बाद करणारं जे महत्त्वाचं कारण आहे तो म्हणजे दवाखान्याची पायरी. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे बचत. आता बचत म्हणजे काय? आता उदाहरणार्थ समजा आता हे 500 रुपये आहेत. आता हे 500 रुपये ज्यावेळेस मला आले त्यावेळेस मी विचार काय करतो, अरे मला 500 रुपये आले बरं का. त्याच्यानंतर 1-2 दिवस 4 दिवस जातात आणि 500 रुपये खर्च होतात. खर्च झाल्यानंतर मी विचार करतो की अरे बाप रे, पैसा खर्च झाला. बचत करायची म्हणजे कशी, एक तर बचत आणि गुंतवणूक याच्यामध्ये फरक आहे. बचत म्हणजे पैसे वाचवणं आणि गुंतवणूक म्हणजे पैसे असे बचत करणं, असे ठेवणं की ज्याच्यातनं पैशाला पैसा येऊन जातो. म्हणजे बचत आणि गुंतवणूक या 2 गोष्टीमध्ये असा फरक आहे. पैसे गुंतवणूक आणि त्याच्यातनं पैशाला पैसा मिळवणं. बचत म्हणजे आहे तेवढे पैसे जपून ठेवणं. आता आपल्याकडे काय होतं की आपण जे काही 4 पैसे आपल्याला येतात त्याच्यामध्ये आपण कुठेतरी FD वगैरे करतो. आता याच्यामध्ये स्मार्ट गुंतवणूक कशी आहे की जर समजा आपण FD केला तर FDला साधारणपणे किती 5%, 6% वगैरे त्याच्यामध्ये येऊ शकतं. मग आपण अशा
अशा योजना बघा, म्हणजे पोस्ट ऑफिसची कोणती योजना आहे का, किंवा म्युच्युअल फंडाची कोणती अशी योजना आहे का, बाकीच्या कोणत्या योजना आहेत का, त्याचा विचार करा. आणि ही योजना ही योजना ही योजना ही योजना ही योजना आपल्याकडे 10 रुपये आहेत ना, 10 रुपये आपल्याला इथं 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 कुठं कुठं गुंतवता येतील, कसं गुंतवता येतील, मग ह्याच्यामधून फायदा कुठं काय कसं याचा विचार करा. पण फक्त फायद्याचा विचार करू नका, सिक्युरिटीचा पण विचार करा. आता पोस्टाच्यामध्ये गुंतवणूक केली किंवा चांगल्या बँकेमध्ये गुंतवणूक केली, अशा पद्धतीने गुंतवणूक तुम्ही करू शकता. पण त्या सगळ्यांचा विचार करून मग त्यातनं एक मार्ग काढायचा की अरे इथं 5% आहे, तिथं 5.5% आहे, इथं 6% आहे, मग 6%कडे विचार करायचा की इथं ठेवायचं. मग सिक्युरिटीचा विचार करायचा, हे नॅशनलाइज आहे का, ह्याची सिक्युरिटी काय आहे, कशी आहे काय, याचा विचार करायचा. आणि नंतरच त्या ठिकाणी पैशाची गुंतवणूक करायची आहे. कारण पैसे येण्यासाठी एकच मार्ग असतो, पैसे जाण्यासाठी 1000 मार्ग असतात. आणि त्याच्यामुळे मग आपल्याला कोणत्या मार्गामध्ये टाकायचे किंवा पैसे कुठं बचत करायचे आणि कुठं ते इन्व्हेस्टमेंट करायचे, कुठं गुंतवणूक करायचं याचा विचार त्यावेळेस नक्की केला पाहिजे. पण आपल्याकडे अर्थजागृती नावाची गोष्ट नाही आहे की तुम्ही घरामध्ये जा, तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या ऑफिसमध्ये जा, ऑफिसमध्ये नजर फिरवा आणि ॲमेझॉनवरून, फ्लिपकार्टवरून किंवा ऑनलाईनवरून तुम्ही काय काय वस्तू मागवल्या त्याची एक यादी करा. आणि त्या वस्तू मागवल्याची यादीवरती नजर फिरवा आणि विचार करा की या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला गरजेची गोष्ट कोणती होती. त्यानंतर आपल्याकडे अजून एक प्रश्न असतो बरं का, की लोक ऐन वेळेला पैसे देत नाहीत, लोक मदत करत नाहीत. तर लोक मदत करत नाही किंवा पैसे देत नाही, याच्यामध्ये 2 गोष्टी आल्या. पहिली गोष्ट आली ती म्हणजे आपण कोणाला तरी पैसे दिलेले असतात, तो आपल्याला ऐन वेळेला पैसे माघारी देत नाही. आणि दुसरी गोष्ट असते ती म्हणजे की आपण कोणाला दिलेले नसतातच, पण आपल्याला गरज असते आणि आपण त्याला पैसे मागत असतो. आता या 2 गोष्टींमध्ये आपण जर कोणाला पैसे दिलेले असतील आणि तो जर आपल्याला ऐन वेळेला पैसे माघारी देत नसेल, तर आपण पैसे देणं हा मूर्खपणा आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं की लोक रडून मागतात आणि आपण आपलं मागायला गेलं की मग आपल्याला रडायला लावतात. दुसरी गोष्ट, आपल्याला काहीतरी गरज आहे, आपल्याला काहीतरी अडचण आहे आणि आपण कोणाला तरी पैसे मागतो. आपल्याला पैसे मागायची वेळ का आली याचा विचार आपण कधी केला आहे का? म्हणजे आपण पैसे मागितले, आपल्याला कोणीतरी पैसे नाही दिले किंवा कोणी आपला फोन नाही उचलला, आपल्याला वाईट वाटतं की अरे माझा फोन नाही उचलला, मला त्याने रिस्पॉन्स नाही दिला, माझी परिस्थिती अशी आली म्हणून त्यानं असं केलं. पण तुझी परिस्थिती चांगली होती त्यावेळेस तू विचार का केला नाही, तू प्लॅन का केला नाही? ऐन वेळेला कोणाकडे हात पसरण्याची वेळ आपल्यावर येणार नाही. याच्यासाठी अर्थजागृती हे चॅनल आपण चालू केले. त्याच्यासाठी मी वरचे काही मुद्दे सांगितले की आपण कोणासाठी ATM बनायचं नाही आहे, कारण त्याचा आपल्याला काही फायदा नाही आहे. त्यामुळे आपल्या स्वतःचा प्लॅन आपण केला पाहिजे. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट अजून एक आहे, ती म्हणजे नकारात्मकता. म्हणजे बऱ्याच वेळा काही लोकांना नुसती एवढायची सवय असते, नुसतं बोंबलत बसायची सवय असते, माझ्याकडे पैसेच नाही आहेत, माझ्याकडे भांडवलच नाही आहे. हे असली लोकं आहेत ना, हे असली लोकं स्वतःही कधी पुढं जात नाही आणि दुसऱ्यालाही पुढं जाऊन देऊ देत नाही किंवा पुढं गेलेलं यांना देखवत नाही. त्यामुळे अशा लोकांच्या बरोबर राहायचं नाही. अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे उत्पन्नाची जास्तीत जास्त साधनं निर्माण करा. आपण नोकरी करतोय, आपण व्यवसाय करतोय, आपण करत असलेलं काम, आपण करत असलेली नोकरी, आपण करत असलेले जे काय आहे त्याच्यामधून आपल्याला पैसा मिळतो. तेच जर अचानकपणे बंद पडलं तर आपल्यासमोर उत्पन्नाचं साधन काय किंवा आपण उभं कसं राहणार ते मी पुढच्या भागामध्ये तुम्हाला बोलतो. तोपर्यंत धन्यवाद.